हॅलो फ्रेंड्स, तर आपल्याला बनवायचे आहेत बिस्किट. तर त्यासाठी आपण 1 वाटी पिठी साखर करून घेतलेली आहे मिक्सरला बारीक. त्यानंतरनं आपल्याला गावरान गाईचं तूप घ्यायचं आहे. तुम्ही काही पण वापरू शकता, डालडा वगैरे. तर आपण बघा तूप घेतलेलं आहे गावरान गाईचं पाऊण वाटी. तर दोन्ही मिक्स करून घेणार आहोत, क्रीमसारखं फेटून घेणार आहोत आपण. ते पण मी हातानेच फेटलेलं आहे. मस्त एकदम मिक्स झाल्यानंतर बघा ते फ्लफी होण्यासाठी आपण त्याला कंटिन्यू एकाच साईडने हलवत आहोत. आणि बघा आपण एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं 1 टिपका पिठाचा टाकलेला आहे. तर पीठ वरती तरंगत आहे, तर ते पूर्णपणे हलकं झालेलं आहे. त्यानंतर आपण 1 वाटी मैदा चाळून घेणार आहोत. तर 1 वाटी मैदा हो का अशा पद्धतीने आपण चाळून घेतलेला आहे. त्यामध्ये थोडासा सोडा पण आपण टाकलेला आहे, 1 चिमूटभर. तर बघा मैदा आपण चाळून घेतलेला होता, तर त्यामध्येच आपण थोडासा सोडा पण टाकलेला आहे. आता दोन्ही छान पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत. पीठ बघा असं कंटिन्यू त्याला हलवून मळून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ एकदम पाव वाटी टाकणार आहोत. आपण त्याचे गोळे बनवलेले आहेत. आणि गोळे बनवल्यानंतर खाली ह्याला प्लेटला आपण हे लावणार आहोत, तूप लावणार आहोत. आणि ते 15 ते 20 मिनटं गरम तव्यावरती ठेवणार आहोत. 5-10 मिनटं तवा आधी गरम करायला ठेवायचा. तर बघा अशा पद्धतीने 15-20 मिनटानंतर ते काढल्यानंतर असे बिस्किट आपले तयार होतात खाण्यासाठी. एकदम मस्त मऊसूत, खूप टेस्टी लागतात. आमचे तर एकाच दिवसात फिनिश झालेले आहेत. हे नक्की एकदा करून पहा.